आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। आपल्या सर्वांचे आसरा मीडिया चॅनल मध्ये मुख्य संपादक शंकर जोगी आपले स्वागत करत आहे। आपण पाहत आहात पडद्यामागची बातमी ती अशी, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची सूत्रानुसार माहिती। या अनुषंगाने ओबीसी नेते लक्ष्मणराव हके यांनी शासनाला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही याबाबतची पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा राज्यकर्त्यांच्या घरासमोर राज्यकर्त्यांना घराबाहेर निघू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। तर भाजपचा डीएनए ओबीसी असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेत पत्रिका, आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा। एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे। मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे। आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, शिंदे समितीचा अहवाल सबमिट झालाय म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना एसबीसी प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं हक्क आणि अधिकार बचावा संदर्भातलं आंदोलन सुरू होईल। आणि मग त्यामध्ये ओबीसीचे आमदार मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा ओबीसी बांधव बसतील, त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित घेईल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।